आपण बाहीची कटिंग बघणार आहोत। 5 इंचाची बाही आहे आणि ती पण बिन अस्तरची बाही करायची आहे तयार। तर आपल्याला मेजर कसं घ्यायचं ते सांगते। 5 इंचाची जर बाही करायची असेल तयार तर आपल्याला 1.5 इंचाची खालची पट्टी हातशिलाईची दंड घेराला असते ती आणि अर्धा इंच वर शोल्डरच्या इथे मार्जिन येणार ते असं टोटल मिळून 7 इंच आपल्याला उंची घ्यायची। तर ही बघा मी 7 इंच उंची घेतलेली आहे। तर थोड्या अंतरावर अजून दुसऱ्या टोकाला पण 7 इंचावर खूण करून ही मी एक रेघ ओढून घेतली। आता त्याच्यानंतर आपल्याला इथं 1.5 इंचाची पट्टी जी आपल्याला अर्धा इंच मार्जिन आणि 1 इंचाची हातशिलाईची पट्टी असते त्याच्यासाठी ही एक रेघ ओढून घेतली 1.5 इंचाचा अंतर टाकून। त्याच्यानंतर आता मुंडा आपल्याला खाली घ्यायचा आहे। तर मुंडा छोट्या बाहीला 2.25 छोटी आहे म्हणून 2.25 वर खूण करून घेतली। थोड्या अंतरावर अजून 2.25 वर वरून खाली 2.25 इथून खाली 2.25 2.75 असं मी अंतर घेऊन ही एक रेघ ओढून घेतली। आता त्याच्यावर आपल्याला रुंदी कशी घ्यायची बघा। आता आपल्याला 1.5 इंचाची जी रेघ ओढली त्याच्यावर आपण बाहीची रुंदी टाकणार आहोत। जो दंड घेर असतो तो आहे माझा 6 इंच म्हणजे टोटल 12 आहे त्याचे निम्मे 6 इंच कारण आपण हे डबल फोल्डचा कागद घेतलेला असतो म्हणून। तर 6 इंच टाकले आणि नंतर आपल्याला ही जी मुंड्याची लाईन आहे त्याच्यावर 6 मध्ये 1 इंच प्लस करून 7 इंचावर ही खूण करून घेतली। आता आपल्याला मुंड्याचं हे बघा हे बघा 7.5 आपल्याला 7.5 हवं होतं ना। हे बघा आता दाखवते मी मुंडा। हा जो आपल्याला मुंडा असं जरा टाईट करायचा ब्लाउज आणि हे बघा 7.5 तर आपला हे 7.5 भरतं का बघूया। इथे हे टोक लावायचं टेपचं आणि या कोपऱ्याला हे टोक लावायचं। तर हे बघा 7.5 बरोबर 7.5 भरलं हे बघा। तर आता इथून आपल्याला ही सरळ रेष ओढून घ्यायची अशी। समजलं? आता इथून पुढे बघा काय करायचं। आता आपल्याला ही जी उंचीची लाईन आहे त्याच्यावर आपल्याला 2.5 इंच टाकायचं असं आणि या 2.5 इंचापासून इथं असा अंदाजे असा गोलाकार देऊन घ्यायचा असं। आता ही जी खूण आली याच्या पुढे आपल्याला मार्जिन द्यायचं। फिटिंगला मार्जिन पण हवं ना। मग हे 1.5 इंच मार्जिन आता इथं सुद्धा 1.5 इंच मार्जिन घ्यायला असं। आता हे आपल्याला इथपर्यंतच रेघ ओढायची ही सुद्धा 1.5 इंचाच्या रेघेपर्यंतच आणि इथून इकडे आपल्याला अशी बाहेर काढायची रेघ अशी। हे असं का करायचं हे मी नंतर सांगते बाही कटिंग झाल्यावर। आता हे एवढं आपल्या लक्षात आलं असेल। आता आपण हे कटिंग करून घेऊया आणि पूर्ण व्हिडिओ बघा। खरी बाही नंतर कट होणार आहे। ही आपलं फक्त डायग्राम झाला तर तो मी कट करून घेते। हे नाही कट न करता पुढचं फिटिंगचं कट करून घ्यायचं। मी इथं लावून घेते आणि हे बघा इथून आता आपल्याला स्पेसिफिक एवढा कागद लागणार आहे।
लाईनीत उभा करायचा, म्हणजे असा मांडायचा. हे बघा असं या पद्धतीत. खाली हे पण कापडाला एकसारखं आणि हे इथं असं करून हे बघा, हा जो दिसतोय ना तुम्हाला कोपरा, हा कट केलेला आणि हा कोपरा बघा, हा एका लाईनीत असा आला पाहिजे. या पद्धतीत आपण इथं पिन खेचूया, कारण हे घसरते कागद. हे बघा असं दिसलं ना, पट्टी ठेवून दाखवते. हे बघा हा कोपरा आणि इथं पण एकसारखं. अशा पद्धतीत झाल्यानंतर इथं असं दुमडून घ्यायचं. समजलं? आता काय करायचं आपल्याला, ही जी आपण तिरपी रेघ ओढून घेतली त्या तिरप्या रेघेपासून म्हणजे या कोपऱ्यापासून आपल्याला असा टर्न घेत इथं यायचं. इथं असं आता, आणि तो आपल्याला कट करून टाकायचा. व्यवस्थित कट करून टाकायचं. आणि ही आता पिन खोलते मी. त्याच्यानंतर परत होती तशी बाही जागेवर आणायची. अशी जे दिसतंय तुम्हाला आता हे ते कट करायचं आपल्याला. कसं कट करायचं ते सांगते. जेवढं रेघेच्या वर जसा आकार आलाय कागदाचा, हे बघा दिसतंय हातावर जसा आकार आलेला आहे कागदाचा, तोच आकार आपल्याला ह्या रेघेच्या खालून द्यायचा. हे बघा असा, हा रेघेच्या वरून आहे तर हा रेघेच्या खालून द्यायचा. तर हे बघा असं सेम आकार द्यायचा आणि वरचाच फक्त पदर कट करायचा असा. समजलं? हे बघा आता हा झाला पुढचा भाग. तर आपल्याला आता याचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे बघा याचा मध्य असा इथं आणि या मध्यावर बरोबर अर्धा इंच वरती असं. या पद्धतीत आपल्याला आता हा आकार इकडे वर न्यायचा आहे. दिसला? हे बघा आणि तो कट करून टाकायचा. आता मी सांगते तुम्हाला, ही झाली आपली बाही. हे बघा हा पाठीमागचा भाग आणि हा पुढचा भाग. आता आपल्याला ही बाही पट्टी दुमडायची आहे. हे का बाहेर ठेवलं ते मी दाखवते. आता आपण इथं अशी दुमडणार आहोत ही पट्टी. हे बघा अशी दुमडणार आहोत. तेव्हा हे जर मी डायरेक्ट असं कट केलं असतं, असं कट केलं असतं तर मग हे इथं घेताना हे बघा एवढं पट्टी कमी पडते. ती पट्टी कमी पडू नये म्हणून बाहेर असं तिरकं जायचं, म्हणजे हे कमी पडत नाही. हे बघा इकडं पण कमी पडत नाही कापड असं. समजलं? हे तिरकं का कट करायचं ते मी सांगते. आता आपण ही बाहीला अशी टीप मारणार हात शिलायची, तेव्हा हे इथं हे कमी पडत नाही. दिसतंय?
आणि जर आपण ही सरळ अशी कट केली असते अशी, तर हे कमी पडलं असतं इथं कापड. हे बघा, म्हणून हे असं तिरपं कट करायचं. मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला समजले असेल बाही कशी कटिंग करायची ते. चला तर मग या पद्धतीने बाही कटिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची बाही कशी आली, कसा आकार आला, चुनी येते का बाहीला जोडल्यानंतर, हे सगळं सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे रोजचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत माझे पोचतील. आणि मस्त राहा, मजेत राहा. धन्यवाद.